समुद्रात मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 सॅटेलाइट फोनचं वितरण. खोल समुद्रातही संपर्क साधणं शक्य होणार. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा नाशिक दौऱ्यावर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा घेतला आढावा. एआय आणि तंत्रज्ञानाने कुंभ अधिक चांगला होणार, राज्यपालांना विश्वास. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक. आर्थिक मदतीच्या विनंत्यांवरती विश्वास ठेवू नका, कृपाशंकर सिंग यांचं जनतेला आवाहन. जालन्याच्या जाफराबादमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जनआक्रोश. सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. विधान भवनावरती धडक मोर्चाचा इशारा. धाराशिवमध्ये अनुसूचित आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा. आनंदराज आंबेडकरांच्या उपस्थितीत भर पावसात निघाला मोर्चा. नितीन गडकरींच्या याचिकेवर 5 ऑगस्टला सुनावणी. डीप फेक आणि बदनामीकारक कंटेंटच्या विरोधात याचिका. E20शी संबंध जोडणारे व्हिडिओ हटवण्याची मागणी. बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीसह सर्व थकीत देणी एकरकमी देणार. मोफत बस पास आणि वैद्यकीय सुविधाही मिळणार. 6 ऑगस्टचा मोर्चा तात्पुरता स्थगित. पालघर नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के. धुंदलवाडी, आंबोली, कासार परिसर हादरला. काही दिवसांपूर्वी बसला होता धक्का. नागरिकांमध्ये भीती. पुण्याच्या हडपसरमधल्या पीजी चालकावरती गुन्हा. 30 विद्यार्थ्यांची माहिती लपवल्याचा आरोप. शहरातील इतर वसतिगृहांची तपासणी. लातूरमधल्या उदगीरच्या मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. एका रात्रीत 4 दुकानांची शटर फोडली. घटना सीसीटीव्हीत कैद. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरती बिहारच्या दाम्पत्याची लूट. तरवारीचा धाक दाखवून रोख रक्कम आणि दागिने लंपास. कारंजा पोलिसांमध्ये 4 जणांविरुद्ध गुन्हा. पुण्यातल्या व्यावसायिकाला लुबाडण्याचा प्रयत्न. खेड शिवापूर चौकीतील 2 पोलिसांचं निलंबन. 1 कोटी लुबाडण्याच्या प्रकरणामध्ये सहभाग. नऱ्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. उल्हासनगर अंबरनाथमध्ये रेल्वे रुळावरती बॉक्स आढळल्यामुळे खळबळ. मोटरमन आणि गार्डच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलिसांचा घटनेबद्दल पुढचा तपास सुरू. रायगडच्या खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावरती अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप सुटका. बचाव पथकानं राबवलं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाचं पारंपरिक पद्धतीने जलपूजन. महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित. रायगड जिल्ह्यातल्या 28 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. 28 पैकी 23 धरणं ओव्हरफ्लो झाल्याची माहिती. पण पेण तालुक्यातील हेटमणे धरणाचे 6ही दरवाजे उघडले. विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशींचं वयाच्या 89व्या वर्षी निधन. पत्रकारितेतील अभ्यासू आणि निस्पृह व्यक्तिमत्व म्हणून लक्ष्मणराव जोशींची ओळख होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.